मधुमेहाला समजून घेताना. हो, मधुमेहाला समजून घेऊया. मी डॉक्टर संतोष नागरे, कन्सल्टंट मधुमेह तज्ञ, नाशिक. डायबिटीज म्हणजे साधारणतः आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. मित्रांनो, आपल्या रक्तामध्ये साखर येते कुठून? तर आपल्या रक्तामध्ये साखर ही आधीपासूनच असते, परंतु आपल्या शरीरातील इन्शुलिन नावाचा हार्मोन ही साखर आपल्या शरीरातील पेशींना वापरासाठी मदत करतो. त्यामुळे पेशींना ऊर्जा मिळते आणि रक्तातील साखरेची पातळी ही नियंत्रणात राहते. हा इन्शुलिन आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंड म्हणजेच पॅन्क्रियास नावाच्या ग्रंथीमध्ये तयार होतो. काही कारणास्तव जसे की वाढलेलं वजन, बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, नीट झोप न घेणं, सतत ताणतणाव असणं यामुळे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन नीटपणे तयार होत नाही किंवा तयार झालेलं इन्सुलिन नीटपणे काम करत नाही. त्यामुळे आपल्या शरीरातील पेशींना रक्तातील साखर नीटपणे वापरता येत नाही. त्यामुळे होते काय? आपल्या शरीरातील पेशींना ऊर्जा मिळत नाही आणि रक्तामध्ये साखरेची पातळी ही वाढू लागते. याच अवस्थेला आपण डायबिटीज असं म्हणतो. डायबिटीजचे प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. नंबर 1 टाईप 1 डायबिटीज, नंबर 2 टाईप 2 डायबिटीज, नंबर 3 जेस्टेशनल डायबिटीज म्हणजेच गरोदरपणातील डायबिटीज आणि नंबर 4 अदर टाइप्स ऑफ डायबिटीज. नंबर 1 टाईप 1 डायबिटीज. टाईप 1 डायबिटीज हा वयातील 20च्या आतील मुलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो. या प्रकारच्या डायबिटीजमध्ये आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन अजिबात तयार होत नाही. आपल्या शरीरातील ज्या पॅन्क्रियाज आहे, ज्यामध्ये या बीटा सेल असतात, या बीटा सेलच्या विरुद्ध काही अँटीबॉडी तयार होतात आणि या बीटा सेलला डिस्ट्रॉय करतात. त्यामुळे हळूहळू पेशंटची इन्सुलिन तयार करण्याची क्षमता कमी होत जाते. त्यामुळे अशा पेशंटला आपल्याला आयुष्यभर बाहेरून इन्सुलिन देण्याची गरज भासते. नंबर 2 टाईप 2 डायबिटीज. टाईप 2 डायबिटीज प्रामुख्याने वयाच्या 30 नंतर जे पेशंट आहे, रुग्ण आहे, त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो. बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अनुवंशिकता, कमी झोप, ताणतणाव ही टाईप 2 डायबिटीज होण्याची मुख्य कारणं आहे. या प्रकारच्या डायबिटीजमध्ये आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन कमी तयार होतं किंवा तयार झालेली इन्सुलिन नीटपणे काम करत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढू लागते. याच अवस्थेला आपण टाईप 2 डायबिटीज असं म्हणतो. नंबर 3 जेस्टेशनल डायबिटीज म्हणजेच गरोदरपणातील डायबिटीज. हा डायबिटीज गरोदरपणामध्ये साधारणतः 24 ते 28 आठवड्यांमध्ये ह्या डायबिटीजचे निदान केले जाते. या पेशंटला आपल्याला बाहेरून इन्सुलिन किंवा मेटफॉर्मिन नावाचं औषध देऊन रक्तातील साखर नियंत्रणात ठेवावी लागते. प्रेग्नन्सीनंतर हा डायबिटीज बऱ्याच वेळेस पूर्णपणे बरा होतो. नंबर 4 अदर टाइप्स ऑफ डायबिटीज. या डायबिटीजमध्ये प्रामुख्याने निओनेटल डायबिटीज, पॅन्क्रियाटिक डायबिटीज, लाडा, मोडी अशा प्रकारच्या डायबिटीजचा समावेश केला जातो. हे आपण डिटेलमध्ये पुढील व्हिडिओमध्ये बघूया. डायबिटीजची प्रमुख लक्षणे लक्षात ठेवा. सुरुवातीच्या काळामध्ये मधुमेह म्हणजे डायबिटीजची कुठलीही लक्षणं बऱ्याच पेशंटमध्ये आढळत नाही. वारंवार लघवीला जाणे, सतत तहान लागणे, खूप भूक लागणे, वजन कमी होणे किंवा जास्त होणे ही सर्व डायबिटीजची प्रमुख लक्षणं आहेत. डायबिटीजचा उपचार संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि नियमित मेडिसिन घेऊन डायबिटीज पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवता येतो. डायबिटीज अचानक होत नाही, हा हळूहळू येत असतो. त्यामुळे नियमित तपासणी करून डायबिटीजचे योग्य वेळी निदान करून योग्य ती ट्रीटमेंट घेतल्यास मधुमेहामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे गुंतागुंतीचे आजार आपल्याला टाळता येतात आणि मधुमेहाला आपल्याला काबूत ठेवता येते. चला तर मग संकल्प करूया. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि नियमित रक्ताच्या तपासण्या करून आपण डायबिटीजवर लक्ष ठेवूया आणि डायबिटीज पासून होणारी गुंतागुंतीपासून दूर राहूया. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.